नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत। गेल्या आठवड्यात दूध अनुदान आणि महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ हस्तांतरावरून चांगलाच राजकीय कलगीतुरा पेटला होता। याच दरम्यान राज्यसभेचे खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खंदे समर्थक संजय राऊतांनी महानंद एनडीडीबीला देण्याऐवजी तुकाराम मुंढे यांच्यासारखा कडक अधिकारी त्यावर नेमावा आणि महाराष्ट्रातील चांगल्या दूध व्यवसायिकांमधील संचालक मंडळ नेमून राज्य सरकारनंच महानंद चालवावा अशी मागणी केली होती। दुसरीकडे सहकारी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आला, त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांचं ऐकून राज्य सरकारने निर्णय घेऊ नयेत अशी सडेतोड टीका केली होती। तुमची पोरं 5 स्टार हॉटेलात राहतील आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना शेणा मुतात राहायचं का, असं म्हणत खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता। आता अनेकांना प्रश्न असा पडला असेल की या दोन्ही नेत्यांच्या विधानात तुकाराम मुंढे यांचं नाव का आलं, तर त्याचं कारण म्हणजे राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव आहेत तुकाराम मुंढे। कर्तव्य कठोर आणि शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख राज्यभर पसरलेली असल्यानं त्यांची चर्चा मात्र सदा सर्वदा ऐकायला मिळते। त्यांचं नाव बातम्यात आलं की दबंग अधिकारी, डॅशिंग अधिकारी अशा विशेषणांशिवाय बातम्या पूर्ण होतच नाहीत। पण आज मात्र मुद्दा थोडा वेगळा आहे। दूध दरावर 5 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारनं रखडत का होईना पण निर्णय शेवटी घेतला। आधी सहकारी दूध संघाला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, पण मग त्याला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आणि मग सरकारनं खासगी दूध संघांनाही अनुदान देण्याचं जाहीर करून टाकलं। पण त्यात अटी शर्तींचा खोडा तेवढा घालून ठेवलेलाच आहे बरं का। पण या सगळ्या अटी शर्ती ज्यांच्याकडून आल्या ते कर्तव्य कठोर अधिकारी होते तुकाराम मुंढे असं बोललं जातं। बरं, त्यांच्या या अटी शर्तीबद्दलही काहीच आक्षेप नाहीये। पण मग तुम्ही आता असं विचाराल की हे सगळं तुम्ही का बोलतायत, तर त्याचं कारण असं की दूध खरेदी विक्री करणं राज्य सरकारचं काम नाही असं मुंढे यांचं म्हणणं आहे। म्हणजे सरकारनं दुधाच्या खरेदी विक्रीच्या भानगडीत पडू नये असं मुंढे सांगू पाहत आहेत। पण त्यांना हे सुचलं कशावरून, तर महानंदला एनडीडीबीकडे सोपवण्याची वेळ आली म्हणून। मुंढे यांच्या नावाभोवती कायम एक बिरुद चिटकवलं जातं, ते म्हणजे कडक अधिकाऱ्याचं। पण याच मुंढे यांच्याकडे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। तोवर महानंद एनडीडीबीला द्यायचा की नाही याबद्दलही चर्चा सुरू होत्या। त्यात महानंदमधील आर्थिक गैरव्यवहारांबद्दल लेखापरीक्षकांनी आपल्या अहवालात शेराही ओढला होता। त्यामुळे मुंढे यांनी विभागाची सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारताना या प्रकरणात नेहमीप्रमाणे कडक कारवाईची भूमिका घ्यायला हवी होती। पण ते राहिलं बाजूला आणि दूध खरेदी विक्रीचं काम सरकारचं नाही असं मुंढे आता सांगू लागलेत। अर्थात त्यांच्या या मतात गैर असं काही नाही, पण राज्य सरकारच्या नियंत्रणात ज्या काही संस्था आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम तरी राज्य सरकारचंच आहे की नाही हे एकदा मुंढे यांनी स्पष्ट करावं। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार राज्य सरकारने सहकारी दूध संघांवर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे, पण तेही राज्य सरकार करतंय का, तर नाहीच। राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट केली जाते। सदोष मिल्कोमीटर आणि वजन काट्यांचा वापर करून शेतकऱ्यांना लुबडलं जातंय। मग त्यावर नियंत्रण ठेवणं शेतकऱ्यांचं काम आहे की सरकारचं? महानंदसारख्या संस्थांच्या कारभारावर लेखापरीक्षक गंभीर शेरा ओढत असताना त्याबाबत निर्णय घेण्याचं काम तरी राज्य सरकारचंच आहे की नाही, हाही प्रश्न आहे। का तेही शेतकऱ्यांनीच करणं अपेक्षित आहे? पण याचं उत्तर कुणीही तुम्हाला देणार नाही। मुंढे यांनी तरी फक्त दूध खरेदी विक्रीच्या कामाची आठवण आपल्याला करून दिली आहे, पण शेतमालाच्या खरेदी विक्रीत सरकारचा हस्तक्षेप नसावा अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांची आहे। पण जोवर सरकारला या संस्थांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नीट पार पाडता येत नाही तोवर तरी मुंढे यांचा युक्तिवाद उथळ म्हणावा लागेल। कारण या संस्थांवर नियंत्रणाची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे आणि ती झटकून राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ताटात अजून किती माती कालवायची आहे याचा थोडा विचार करणं आवश्यक आहे। कर्तव्य कठोर अधिकारी मुंढे यांना कदाचित त्यांच्याच कर्तव्याचा विसर पडलाय की काय, त्यामुळेच त्यांनी आपल्याकडे कुणी बोट दाखवू नये म्हणून एक पिल्लू सोडून दिलंय की काय अशी शंकाही शेतकरी आता घेऊ लागलेत। पण राज्यात दूध उत्पादक पुरता हैराण झालेला आहे। उत्पादन खर्चही वसूल होत नाही अशी परिस्थिती आहे। दूध संघाकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे। त्यात राज्य सहकारी दूध संघ एनडीडीबीला चालवायला दिलाय।
त्यामुळे तर दूध क्षेत्रातील सहकारी तत्वांचा सर्वांनाच विसर पडलाय की काय अशी शंकाही मनात आल्याशिवाय राहत नाही. मुंडे यांची प्रतिमा शिस्तबद्ध, कर्तव्य कठोर आणि प्रसंगी बेधडक प्रशासक अशी आहे असं म्हणलं जातं. त्यामुळे त्यांचं असं कर्तव्य झटकून नामनिराळं होण्याचा प्रकार सरतेशेवटी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही याचं किमान भान त्यांनी बाळगावं. या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला काय वाटतंय? राज्य सरकारचं काम आहे की नाही दूध खरेदी विक्री करण्याचं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.